नमस्कार मैत्रिणींनो, परत एकदा अनु किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पनीर रोल। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 4 कांदे, ते आपण उभे कापून घेऊयात। त्यानंतर 2 टोमॅटो, ते सुद्धा आपण उभे कापून घेणार आहोत जसं की व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे शिमला मिर्च, ती सुद्धा आपण उभीच कापून घेणार आहोत। कांदा, मिरची, टोमॅटो, गरम मसाला 2 ते 2.5 चमचे, लाल तिखट 2 ते 2.5 चमचे, घरची चटणी 1 ते 1.5 चमचे, धनेपूड 2 चमचे, चाट मसाला 1 चमचा, दही अर्धी वाटी आणि 300 ग्राम पनीर घ्यायचं आहे। आता आपण पनीर मॅरिनेट करायला घेऊया। त्यासाठी एक मोठा बाउल घ्या। आता त्यामध्ये दही थोडीशी फेटून घेऊया। त्याच्यामध्ये लाल तिखट, चाट मसाला, धनेपूड, गरम मसाला, घरची चटणी आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया। हे सर्व साहित्य आपण दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दह्यामध्ये अजिबात गुठळे नाही राहिले पाहिजेत। व्यवस्थित त्याच्यातल्या गाठी फुटूसपर्यंत आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गोल्डन कलर आला पाहिजे। हे मिश्रण झाल्यानंतर मिक्स करून त्याच्यामध्ये आपण 300 ग्राम पनीर घालणार आहोत। ते पनीर सुद्धा आपण व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। मसाला व्यवस्थित पनीरला लागला पाहिजे। पनीर मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून 15 मिनिटांसाठी झाकून रेस्टला ठेवायचं आहे। चला तर मग रोलमध्ये घालायची भाजी आपण तयार करून घेऊ। त्यासाठी पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल, त्या तेलामध्ये आपण मगाशी कापून घेतलेले कांदे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं। कांद्याला मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजायचा आहे, तरच त्याची चव आपल्याला भाजीमध्ये लागेल। जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, कांद्याला मस्त असा कलर आलेला आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया। ते सुद्धा मऊ होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्या टोमॅटोचा आंबटपणा गेला पाहिजे असं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण टाकूया शिमला मिरची, ती सुद्धा व्यवस्थित पॅनमध्ये परतवून घेऊया। शिमला मिरची थोडीशी शिजली पाहिजे। सर्व भाज्या व्यवस्थित मस्त अशा भाजून घ्यायच्या। कांदा, टोमॅटो, शिमला मिरची व्यवस्थित भाजून झाल्यानंतर एका दुसऱ्या पॅनमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घेणार आहे। त्यामध्ये आपण मगाशी मॅरिनेट करायला ठेवलेलं पनीर त्यामध्ये घालायचं आहे। ते पनीर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तेलामध्ये व्यवस्थित आपण त्याला परतवून घेऊया। पनीरमधलं पूर्ण पाणी गेलं पाहिजे। मसाल्यांचा कलर आपण बघू शकता किती मस्त दिसतोय। पनीर व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे।
पनीर पॅनमध्ये भाजून घेतल्यानंतर आपण मगाशी भाजलेलं कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही भाजीला किती मस्त असा टेक्स्चर आलेला आहे. भाजीला तेल सुटूपर्यंत आपण त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. पाणी थोडं सुद्धा दिसलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये. आता आपण पराठा भाजून घेऊया. हा पराठा मी बाहेरून आणलेला आहे. तो तुम्हाला कोणत्याही सुपर बाजार किंवा डीमार्टमध्ये इझिली अवेलेबल होईल. हा पराठा आपण साजूक तुपामध्ये दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. भाजी आणि पराठा तयार आहे. तर आपण पटकन रोल्स बनवायला घेऊ. त्यासाठी एक पराठा घ्यायचा आहे. त्याच्या मध्यभागी आपल्याला भाजी घालून घ्यायची आहे. भाजी घालून झाल्यानंतर आपण सॉसेस ॲड करूया. पहिल्यांदा मेयोनीज घालून घ्यायचं आहे. मेयोनीज घातल्यानंतर आपण त्याच्यावरती टोमॅटो सॉस घालून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित आपल्याला रोल करून घ्यायचा आहे पराठा. आणि तयार आहे तुमचा सिंपल, टेस्टी आणि रेस्टॉरंट स्टाईल पनीर रोल.